नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमचं रेसिपी विथ राजश्री या माझ्या चॅनलवर स्वागत करते। आज मी तुम्हाला मिसळ बनवून दाखवणार आहे मटकीची। त्याच्यासाठी मी मटकी भिजवलेली आहे, इथं बघू शकता। यातली मी थोडी मटकी शिजायला घेणार आहे। आणि एक बटाटो घेतलेला आहे, तो यात उकडून मटकी संग उकडून घेणार आहे त्याच्यामध्ये। अर्धा चमचा हळद घातली मी। कुकरला लावून हे एक सीट काढून घेणार आहे मी। पण नंतर ह्याला मसाला घालून मिसळची आमटी बनवणार आहे। मी इथं मिसळ बनवण्यासाठी इथं तीळ जिऱ्याचा मसाला घेतलेला आहे, एक लसूण गड्डा, खोबऱ्याची वाटी, आल्याचा तुकडा। घरच्या घरी जे साहित्य आहे त्याच्यापासून मी तुम्हाला मिसळ बनवून दाखवणार आहे। आणि आपली मटकी शिजली का बघूया आपण। बघू शकता मटकी शिजलेली आहे। बटाटो पण शिजलेला आहे। त्याला कढईमध्ये फोडणी मारून घेतलेलं आहे आणि बटाटो सोलून ह्याचे मोठे मोठे काप केलेले आहेत। आता मी इथं आमटीसाठी गरम पाणी करणार आहे। गॅस चालू करतो। फोडणीसाठी कढई ताप गरम करायला ठेवले। त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं। गरम मसाला वापरायचा आहे, लाल तिखट, मीठ थोडंच वापरायचं आहे, कारण आपण शिजवताना थोडं मीठ आणि हळद घातलेले। आता हळद टाकायची नाहीये, फक्त थोडं मीठ आणि लाल तिखट। तेल आपलं गरम झालेलं आहे। कढीपत्ता, मी वाटण बारीक केलेलं आहे मिक्सरला, ते घालायचं। कांदा सोनेरी कलरवर आला की मग त्यात मी काल सकाळी मटकी भिजत घातलेली होती। आता काल सकाळी भिजवल्यामुळे रात्री पाणी काढून स्वच्छ धुवून त्याच्यामधलं पाणी काढून हे केलेलं आहे। सकाळी थोडं थोडं मोड आलेलं आहे, आता संध्याकाळी मोड चांगलं आलेले आहेत, लांब लांब। त्याच्यामध्ये कांदा आपला भाजलेला आहे, मसाला टाकायचा। मसाला चांगला तळला की मग ह्याच्यामध्ये मटकीचं ते शिजवलेली मटकी, गरम मसाला घालूया। दोन चमचे, 1.5 चमचा घालते मी तिखट घ्यायचं। थोडं मीठ घालायचं।
आपलं पाणी गरम झालेलं आहे. मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी ओतायचं. मसाला याला बसलेला आहे सगळं. त्याच्यामध्ये पहिला बटाटू टाकायचे. बटाटू चांगलं त्याच्यामध्ये मिक्स करून मग मटकी शिजलेली ओतायचं त्याच्यामध्ये. मिसळची आमटी 15 ते 20 मिनिटं शिजू द्यायचे. त्यातला मसाला, बटाटू, मटकी याचं अंश त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे आमटीमध्ये. त्यामुळे मी 15 ते 20 मिनिटं शिजवून घेणार. आता 15 ते 20 मिनिटं आपली आमटी मिसळची शिजत आहे. त्यानंतर मी तुम्हाला आपली आता मिसळची आमटी शिजलेली आहे. मी कुंड्यामध्ये काढून घेतलेले आहे आणि सर्व करून तुम्हाला दाखवत आहे. हे ब्रेडचं हे घेतलेलं आहे. मी ब्रेड घेतलेलं आहे, कांदा, लिंबू आणि कुंड्यामध्ये आमटी घालून त्याच्यावर कांदा आणि फरसाणा घातलेला आहे. मिसळची आमटी कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. धन्यवाद.